नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये नेमका 1 ते 5वी साठी कट ऑफ किती लागला होता? या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते. तर कट ऑफची आयडिया तुम्हाला यावी आणि सध्याचा तुमचा जो काही स्कोर आहे 2025 चा, तर तो कितीपर्यंत सेफ आहे, याबद्दलची तुम्हाला थोडक्यात कल्पना यावी या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतोय. थेट आपण मुद्द्याला हात घालूयात. मी ज्या कॅटेगरीची तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ सांगणार आहे, त्यामध्ये जनरल, त्याच्यानंतर एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे, एन-टी-सी, एन-टी-डी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस ह्या सगळ्या कॅटेगरीमधील जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स आहे, त्यांचीसुद्धा माहिती आणि एक्झॅक्ट कट ऑफ हा किती होता याबद्दलची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सुरुवात ओपनपासून करूयात. फक्त 111 मार्कांवरती हा कट ऑफ आलेला होता. किती? 111. महिलांचा सुद्धा 111 वरतीच आलेला होता जनरल कॅटेगरीचा कट ऑफ. त्यानंतर जर आपण प्रोजेक्ट अफेक्टेड बघितलं तर त्या ठिकाणी फक्त 97 मार्कांवरती हा कट ऑफ आलेला होता. 97 लक्षात घ्या, हा आकडा खूप कमी आहे. त्यानंतर ऑर्फन किंवा माफ करा, जे फिजिकली हँडिकॅप असतात, तर त्यांचा कट ऑफ हा 98 मार्क्सवरती आलेला होता. हे सगळं जनरलसाठी मी सांगतोय, ओपन कॅटेगरीसाठी. आता आपण एस-सी कॅटेगरीचा जर विचार केला तर कट ऑफ हा 108 मार्कांवरती आला होता आणि महिलांचा कट ऑफ 107 मार्कांवरती आलेला होता. जर आपण प्रकल्पग्रस्तांचा विचार केला तर ते फक्त 80 मार्कवरती हा कट ऑफ आलेला होता. एस-टीचा आता आपण विचार करूया. एस-टी कॅटेगरीमध्ये जो नॉर्मल कट ऑफ होता तो फक्त 93 मार्कांवरती आलेला होता आणि महिलांचा कट ऑफ 91 मार्कावरती आलेला होता. आता ओबीसीमध्ये जर आपण पाहिलं हँडिकॅपमध्ये, तर त्या ठिकाणी 103 मार्कांवरती हा कट ऑफ आलेला होता ओबीसीसाठी. आता आपण ओबीसीचा नॉर्मल कट ऑफ बघितला तर तो फक्त 114 मार्काला होता आणि महिलांसाठी मात्र तो 115 मार्कांवरती त्या ठिकाणी गेलेला होता. या ठिकाणी आपण व्ही-जे-ए कॅटेगरीसाठी जो कट ऑफ आहे त्याची माहिती आता जाणून घेऊयात. व्ही-जे-एसाठी नॉर्मल कट ऑफ 110 होता, तर महिलांसाठी फक्त 104 वरती हा कट ऑफ आलेला होता. आता जर आपण एन-टी-सीचा कट ऑफ बघितला, त्याच्यामध्ये फिजिकली हँडिकॅप हा 95 मार्क्सवरती आलेला होता. तर एन-टी-सीमध्ये नॉर्मल कट ऑफ 113 आणि महिलांसाठी फक्त 112 मार्कांवरती हा आलेला होता. आता एन-टी-डीचा आपण विचार करूयात, तर नॉर्मल कट ऑफ हा होता 111 आणि महिलांसाठी सुद्धा तो 111 वरतीच आलेला होता. यामध्ये एस-सी-बी-सीचा आता आपण कट ऑफ थोडक्यामध्ये जाणून घेऊयात. तर एस-सी-बी-सी वुमन महिलांसाठी जो कट ऑफ आहे, तर तो 110 मार्कांवरती आला होता आणि एक सर्व्हिसमॅनसाठी हा कट ऑफ साधारणतः 110 मार्कांवरती, दोघांना सुद्धा 110 मार्कांवरतीच आलेला होता. एस-सी-बी-सी स्पोर्ट्समनमध्ये, म्हणजे ज्यांच्याकडे खेळाडूचं प्रमाणपत्र असेल, तर अशामध्ये 96 गुणांवरती हा कट ऑफ आलेला होता. त्यानंतर जर आपण ई-डब्ल्यू-एस चा कट ऑफ बघितला तर 107 गुणांवरती होता आणि महिलांचा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये महिलांचा जो कट ऑफ होता तो 106 गुणांवरती आलेला होता. ई-डब्ल्यू-एसमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड जो आहे, तर तो 97 मार्कांवरती हा जो कट ऑफ आहे तर तो आलेला होता. म्हणजे एकंदरीत जर आपण लक्षात घेतलं तर कमीत कमी कट ऑफ या ठिकाणचा जो मला या ठिकाणी बघायला मिळत आहे, तर तो 80 मार्कांवरती आहे एस-सीमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडला आणि ई-डब्ल्यू-एसमध्ये सुद्धा प्रोजेक्ट अफेक्टेड 97 गुणांवरती आहे. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 111 मार्कांवरती आलेला आहे. आता ही जी मी तुम्हाला आकडेवारी जी सांगतोय, तर ही सेकंड फेजची आहे. पहिल्या फेजची जी आकडेवारी आहे त्यामध्ये थोडासा कट ऑफ हा वाढलेला असू शकतो. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा ज्यावेळेला मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय, तर आपल्याला एक नॉर्मल आयडिया येत असेल की साधारणतः कितीपर्यंत कट ऑफ हा लागू शकतो. मी जास्त भाकड कथा यामध्ये काही सांगत बसणार नाही. तुमचा जो स्कोअर आहे तर तुम्हाला तो सेफ वाटतो का, यावरनं तुम्ही एक आयडिया, एक अंदाज बांधू शकता. इतर जिल्ह्यांमधला सुद्धा कट ऑफ तुम्हाला लवकरच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्याची जर इच्छा असेल की सर मला ह्या जिल्ह्याचा आणि नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा खाजगी संस्था असतील, त्याच्यामध्ये सुद्धा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यापैकी कोणताही कट ऑफ जाणून घेण्याची इच्छा असेल, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मला जसा वेळ मिळेल मी तशा पद्धतीने आपल्याला ही सगळी माहिती उपलब्ध करून देण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद.